पूर्णपणे त्याला 100% त्याच्यासाठी आम्ही इथे लोकांची मदत करतो. तसंच इंदुराव साहेब झाले, आमच्या आई ज्योतिताई इंदुराव ह्या नेहमी खूप सगळ्या महिलांसाठी किंवा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या प्रयत्नांसाठी तत्पर असतात. तसंच आज आपण रोहनजी घुगे साहेब हे म्हणजे एकदम यंग एज मध्ये IAS झालेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण सगळे वाट बघतोय. म्हणून मला तुम्हाला एवढंच विनंती आहे की यांच्याकडून तुम्ही जे घेता येईल ते तुम्ही घेऊन ते जसे त्यांच्या आयुष्यात पुढे आले तसं आपण त्यांची गायडन्स घेऊन पुढे जावं हीच आपल्याकडून एक विनंती आहे. तसंच तुम्हाला काही अडचण लागली ह्या आमच्याकडून तर आम्ही तुमच्यासाठी इथे तत्पर आहोत एवढं सांगतो. थँक्यू. धन्यवाद प्रतीक इंदुराव साहेब. यानंतर आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान उपाध्यक्ष राष्ट्रवादी असल्यामुळे सगळ्यांनाच आवर्त घ्यायला सांगितलेलं आहे. आज या ठिकाणी प्रियजन गुणगौरव समिती आणि राष्ट्रवादी चांगल्या प्रकारचा उत्कर्ष होण्यासाठीच मोलाचं मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी एकदम तरुण आहेत आदरणीय श्री रोहन घुगे साहेब, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले भरत गोजळी, कल्पनाताई तारमळे, प्रतीक इंदुराव, आपल्या मुरबाड तालुक्याच्या BDO आदरणीय गायकवाडताई, संजय कोरडे साहेब, प्रकाश जाधव पत्रकार, बाकीचे माझे मित्र पत्रकार बंधू भगिनी आणि विद्यार्थिनी, माझ्या सहकारी बांधवांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला असं वाटत असतं की मी काहीतरी कोण झालं पाहिजे. इथे पालकही आहेत पण पालक कमी आलेले आहेत. मी दरवेळेला जवळ 35 वर्ष आम्ही अजितदादा पवार साहेबांचा वाढदिवस असतो किंवा अन्य कार्यक्रम असतो त्या प्रत्येक कार्यक्रमाला मी सांगत असतो की ज्यावेळी आमच्या मुलांचं आम्हाला कौतुक करायचं असतं त्यावेळी किमान पालक तरी आले पाहिजेत. आम्हाला हौस म्हणून आम्ही काही कार्यक्रम करत नसतो. मुलांना त्यांच्या बुद्धीला चालना देण्याचं काम आपण या पुढच्या काळामध्ये करतच असतो. तर पालकांनी सुद्धा इथे उपस्थित असायला पाहिजे. असो काही कामानिमित्त असेल, काही मुद्दाम आले नसतील, काही ना आळस आला असेल, परंतु मी ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आलेले आहेत त्यांचं मनपूर्वक कौतुक अशासाठी करतो की आपण या ठिकाणी 10वी 12वीच्या परीक्षा पास झालेल्या आहेत. काही ना चांगले 50%, 70%, 80%, 99% असे मार्क मिळालेली मुलं आहेत. काही ना कदाचित कमी मिळाले असतील, पण कमी जरी मिळाले असतील तरी घाबरायचं काही कारण नाही. नवीन दालना आपल्या जमान्यामध्ये आजच्या या युगामध्ये निर्माण झालेली आहे आणि चांगली गरुड झेप आपण घेऊ शकतो. मला या ठिकाणी बोलत असताना मुद्दाम एक आपल्याला सांगायचं आहे की या ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसाहेब आमच्या मुरबाड तालुक्यातला मोहन जोशी जो आता डीन आहे आमच्या सायन हॉस्पिटलला, ते या मुरबाडच्या भागामध्ये राहिलेले शिकलेले. दुसरे मोहन शाह म्हणून आहेत, ते नासाला सायंटिस्ट आहेत. त्यामुळं इथे कलागुणांना जसा आम्ही वाव देतो तसा बुद्धीचा त्यांचा उत्कर्ष होत असताना ते सुद्धा काय मागे ताशातला भाग नाही. त्यांना सुद्धा आपल्याला या पुढच्या काळामध्ये पुढे जायचं आहे म्हणून त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांची प्रेरणा घेऊन मला या ठिकाणी आपल्यामधनं IAS ऑफिसर पाहायला मिळेल तर एखादा चांगला झाला तर त्यांना काय मदत लागली तर मी त्यांना मदत करण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू. इथल्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं की आता AIचा जमाना आहे. सगळ्या गोष्टी कशा आहेत, तुम्ही जगाचा वेध घ्यायचा प्रयत्न करता त्यावेळी एक क्लिक दाबली, ट्विटर असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, त्याच्यावर सगळे जगाची पण माहिती मिळते. पण गुगल असं आहे ज्या गुगलच्या माध्यमातून जगात काय चाललंय त्याची माहिती तुम्हाला घरात बसल्या बसल्या 1 मिनिटामध्ये 1 सेकंदामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून 4 दिवसापूर्वी मी सांगितलं, एका ठिकाणी कार्यक्रम होता बिर्ला कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर लेक्चर होतं, त्यावेळी मी सांगितलं की या महाराष्ट्रामधल्या भारतामधल्या लोकांमध्ये किती गुणवत्ता आणि क्षमता आहे. केरळचा एक तरुण ज्याला आता पगार आहे 1465 कोटी रुपये महिन्याला, म्हणजे सरासरी 48 कोटी रुपये रोजचा त्याला पगार मिळणार आहे. अशा प्रकारचा एक विद्यार्थी, अशा प्रकारचा एक इंजिनियर आज पगार घेतो बिल गेट्सच्या कंपनीमध्ये. ही माहिती तुम्हाला अशासाठी मी दिली की इथे पॅकेज घेणारी सुद्धा मुलं भरपूर आहेत. 10वी 12वीच्या नंतर कॉम्प्युटरमध्ये चांगलं नैपुण्य ज्यांना मिळालं आहे त्यांना चांगल्या प्रकारचं हे मानधन मिळू शकतं. माझा एक चुलत भाऊ आहे, त्याची मुलगी अमेरिकेला आहे, अरुण हिंदुराव म्हणून. तिला 52 लाखाचं पर डे महिन्याचं पॅकेज मिळालं. 52 लाख रुपये महिना म्हणजे साधारण पगार किती त्याला 6-6.5 कोटी रुपये. इथे आपल्याला आयुष्यभर किती जर आपण प्रयत्न केला तरी आपल्याला काय पैसे कमवता येत नाही. शेतकऱ्याची अवस्था त्याच्यापेक्षा वाईट असते.
आणि माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी सुद्धा पुढे गेलं पाहिजे. आम्ही छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतो, परंतु आम्ही प्रत्यक्ष काय करतो याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. म्हणून मागच्या वेळेला मी छावा पिक्चर सगळ्यांना दाखवायला इथनं नेली मुरुबा कल्याणला. छावा पिक्चर आपण कशासाठी बघितला? कारण छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी जे काय केलं त्याची तुम्हाला माहिती होणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही छावा दाखवला. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा पिक्चर आपण काही ठिकाणी पाहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भुगेसाहेब आजोळ आपल्या मुरबाडचा, आमच्या इथलं आजोळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजोळ. आईची आई आमच्या मुरबाडची आहे आणि त्या आंबेटेपे गावची. तिथं आम्ही जिल्हा परिषदला असताना आपण ठराव केला 4 कोटीचा निधी आपण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अस्तित्वात. आता अण्णा बनसोडे म्हणून उपसभापती, त्यांनी सांगितलं का मी ते व्हिजिट देणार आहे आणि ते चांगल्या प्रकारचं मोठी लायब्ररी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. हे अशासाठी मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक विद्यार्थ्याच्या बुद्धीला चालना देण्याचं काम, सामान्य माणसाच्या बुद्धीला चालना देण्याचं काम सुद्धा आपल्या माणसाच्या माध्यमातून झालं पाहिजे. आणि या पुढच्या काळामध्ये लायब्ररीमध्ये तुम्ही प्रत्येकाने गेलं पाहिजे. आमच्या गावाला पी.डी. जाधव, कैलासवासी पद्मश्री पी.डी. जाधव यांनी संस्था जर आणली नसती, मागासवर्गीय समाजाचे ते होते, त्यांनी जर संस्था आणली नसती तर मी इथं भाषण करायला सुद्धा उभा राहिलो असतो. प्रकाश जाधव बरोबर आहे की नाही? हे आम्ही कधी लोकांना सांगणार? मागासवर्गीय समाजाची लिडरशिप आम्ही ज्यावेळी करायला बघतो त्यावेळी मागासवर्गीयच्या लोकांना सुद्धा आपण बरोबर आणलं पाहिजे. सवर्णांतर येत आणायचा प्रयत्न करूच, परंतु ज्यांना काहीच नाही त्यांना तरी आम्ही काय देणार आहोत की नाही? भरपूर पीक आपल्या ठाणे, मुरबाड तालुक्यात, शहापूर तालुक्यात आहे की 40-40चे झाले तरी त्याला D.Ed. B.Edला कोणी विचारत नाही. आता माझी विनंती आहे, कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून आपल्याला तर प्रगती करायची आहे, परंतु हे करत असताना 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आपण जे आता शिक्षण घेणार आहोत त्याच्यानंतरचं ग्रॅज्युएशनचं ते उत्तम दर्जेदार असलं पाहिजे. आपण लक्ष दिलं पाहिजे, लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि लक्ष एखादा केंद्रित आपण आपल्या अभ्यासाकडे जर केलं तर आपण चांगल्या प्रकारची उंची गाठू शकतो. आता लता मंगेशकर, हेमा मालिनी, रेखा त्याच्यापेक्षा बुद्धीचा कस आपल्याला लावायचा असेल तर तुम्ही आता याच्यामध्ये नाट्य क्षेत्रामध्ये उतरण्यापेक्षा आता जास्त करून आपल्याला शैक्षणिक दालन आपलं खुलं झालंय, कॉम्प्युटरकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि मला विश्वास आहे की आता कॉम्प्युटरचे क्लासेस ज्यांना कोणाला लावायचे असतील, मी इथं थांबतो सर्वांना. आमच्या प्रियजन गुणगौरव समितीच्या वतीनं 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना, तसं शालेय विद्यार्थ्यांना आम्ही पुस्तकं वह्या जरी देत असलो तरी ज्याला कोणाला कॉम्प्युटरचा क्लास लावायचा असेल, त्याला आर्थिक काय अडचण आली असेल तर त्याला सुद्धा आमची प्रियजन गुणगौरव समिती चांगल्या प्रकारे सगळं मदत करेल. त्या संस्थेमध्ये ज्या कुठं तुम्ही कोर्स कराल त्या संस्थेच्या कोर्सला सुद्धा निधी उपलब्ध करून देण्याची हमी या ठिकाणी मी मुद्दाम घेतो. आणि मला पाहायचं आहे की मला फक्त शेतीवर अवलंबून नाही राहायचं, मला फक्त नोकरीवर अवलंबून नाही राहायचं, तर माझ्या विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारची झेल उपक्रम करत असतो, स्पोर्ट्सच्या सुद्धा ऍक्टिव्हिटी आपण करत असतो, नवरात्र उत्सव सुद्धा करत असतो. पण त्याहीपेक्षा आज गरज आहे ते आपल्या बुद्धीमध्ये भर घालण्याची. आणि म्हणून MPSC UPSCच्या परीक्षा सुद्धा या पुढच्या काळामध्ये घेण्यासाठी ते क्लासेस करता येईल का, काढता येईल का, त्याचाही प्रयत्न आम्ही करायचा प्रामाणिक प्रयत्न करू. मेडिकल कॅम्प आपण दरवर्षी घेतो. जवळजवळ मी आरोग्य खात्याचा सभापती असताना गुगे साहेब जिल्हा परिषदला आजपर्यंत आम्ही 390 मेडिकल कॅम्प केले. आता एक मेडिकल कॅम्प होणार आहे अपोलो हॉस्पिटलच्या लोकांचा आणि चांगल्या प्रकारची मदत आपल्याला सर्व लोक करतात. महायुतीच्या सरकारमधून जे जे काय देता येणं शक्य ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू. 12वीच्या विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आपण आर्ट्स, सायन्स, कॉमर्सकडे जरी असला, भुगे साहेब आपले इथे CEO म्हणून आलेले आहेत, त्यांचं वय फक्त 34 वर्ष आणि ते IAS आहेत. उद्या ठाणेचे कलेक्टर होतील, त्यांनाही शुभेच्छा आपण देऊया. जिथे कोणी जातील ते कलेक्टर म्हणून जातील, कारण CO झालेला माणूस कुठेतरी कलेक्टर होणार आहे. आणि त्यांना इतकी ताकद बळ कशामुळे आले तर बुद्धीमुळे. आणि ही बुद्धीचा विकास ज्यावेळी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही ज्यावेळी करू त्यावेळी माझ्या गावात, तुम्हाला माहिती इथे रत्नाकर गायकवाड IAS ऑफिसर होते, तुम्हाला माहिती की नाही? रत्नाकर गायकवाड, श्याम गायकवाडांचे भाऊ, ते मंत्रालयामध्ये सचिव होते. त्यांनी कितीतरी मुलांना शिक्षण दिलं, मागासवर्गीय समाजाचे होते, परंतु त्यांनी कधी दुजाभाव का द्वेष कधी केला नाही, जातीवाद केला नाही, परंतु त्यांनी प्रामाणिक लोकांची सेवा केली, समाजाची सेवा केली. आणि म्हणून सामाजिक कार्यकर्ता असताना हे सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांनी भान ठेवलं पाहिजे की आपल्या वर्गामधला, आपल्या भागामधला एखादा मुलगा 10वी-12वी मध्ये चांगलं 70, 80, 90, 100% मार्कवाला असेल, त्याला आर्थिक मदत काही देऊन आपल्याला जर पुढे नेता आलं तर तो नेण्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी राहू. मला या ठिकाणी जास्त बोलायचं नाही, घुगे साहेबांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. आणि आपल्या ह्या 50, 100, 200, 500 विद्यार्थ्यांमधून 2-4 जरी माझी IAS झाली
तर त्या घुगे साहेबांचं आल्यासारखं मला सार्थक होईल आणि त्यांनाही समाधान वाटेल. त्यांचा अनुभव आहे. पुण्याला काय शिक्षणाची काही गरज नसते, पुण्याला लगेच तयार होतं. परंतु IAS ऑफिसर IPS ऑफिसर इतकं सहजासहजी काय होत नाही. एखादा इंजिनियर व्हायला सुद्धा प्रयत्न करावे लागतात, डॉक्टर व्हायला 5-5, 7-7 वर्ष घालवावं लागतात. पुढाऱ्याला काही गरज लागत नाही. आता पुढारी होण्याच्या विकासामध्ये भर घालण्याचं काम करा. भारत देश आपला अखंड राहायला पाहिजे ही भूमिका या पुढच्या काळामध्ये आम्हाला पाहायला म्हणजे आपल्याला बघायची आहे. आज युक्रेन आणि रशियाचं युद्ध आम्ही ज्यावेळी पाहतो त्यावेळी कधी कधी मनाला चटका लागतो. इस्रायलचं आणि बाकीच्या लोकांचं युद्ध ज्यावेळी पाहतो त्यावेळी असं वाटतं की काय चाललंय, विमानं कधी कधी पडतात, हे बघितल्यानंतर आपल्याला वाटतं काय चाललं हे. ह्या सर्व गोष्टीचा लेखाजोखा जर करायचा असेल तर शिक्षण आपलं महत्त्वाचं आहे. शिक्षण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे. हे आपण प्रत्येकाने कृतीत आणूया. पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि ज्या गुणी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा इथं सत्कार होणार आहे त्यांना शुभेच्छा देतो. चांगलं त्यांच्या आरोग्याचं चांगलंच राहो. आई जगदंबेला मी प्रार्थना करतो का यांना शक्ती आणि बळ दे. महिला भगिनींना माझी विनंती राहणार आहे, आपल्यामध्ये दुर्गा पण आहे, लक्ष्मी पण आहे आणि सरस्वती पण आहे. हे तिन्ही रूप आपली आहेत. त्या रूपाला चांगलं साजेसं काम आपण कराल अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नेवाळपडा माझं गाव आणि गावातल्या मंडळींनी केलेला सत्कार हा नेहमीच विशेष असतो. मुद्रा आली नाही कारण तिचा जरा परीक्षा आहे, पण आत्ताची पिढी खरंच खूप हुशार आहे. मी स्वतः नाट्य क्षेत्रात काम करतो, सिनेमा क्षेत्रात काम करतो, सिरियलमध्ये तुम्ही कदाचित मला पाहिलं असेल. पण ज्या पद्धतीनं शिक्षणाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे त्या पद्धतीनं खरं तर शिक्षणाला महत्त्व दिलं जात नाहीये. आणि आता आपण बघतोय की रोहन घुगे साहेबांसारखा अत्यंत तरुण असा एक IAS ऑफिसर आपल्याला मिळाले. तर आपण सुद्धा अशा पद्धतीनं काम केलं तर खरंच खूप मोठ्या मोठ्या पदांवरती आपण काम करू शकतो. कोणतंही क्षेत्र वाईट नाहीये. मी ज्या वेळेला सुरुवात केली होती नाट्य क्षेत्रात त्यावेळेला माझ्याकडे ज्यावेळेला पाहिलं जात होतं त्यावेळेला बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह होतं की बापरे हा नाट्य क्षेत्रात काम करतोय, कारण अत्यंत दुर्लक्षित असं क्षेत्र आहे किंवा वाया गेलेली माणसं तिकडे असतात असा एक समज आहे. तर तसं नाही आहे. खूप चांगलं क्षेत्र आहे आणि ज्यांना कुणाला इच्छा असेल ह्या क्षेत्रात काही करायची म्हणजे माझ्या क्षेत्रात काही करायची तर तुम्ही कधीही माझ्याकडे या. मी तुम्हाला अत्यंत उचित असं मार्गदर्शन करेन. मी स्वतः MA केलेलं आहे नाट्यशास्त्रात, त्याचं सुद्धा शास्त्र आहे. आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा नावाचं एक दिल्लीला फार मोठं आशिया खंडातलं सगळ्यात मोठं विद्यालय आहे नाटकाकरता. आज जे तुम्ही सगळी माणसं बघतायत, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, नवाजुद्दीन सिद्दीकी, इरफान खान, मनोज वाजपेयी, ही सगळी माणसं त्याच्यातनं पास आउट झाली आहेत. तर आपल्याकडे दुर्दैवानं कला क्षेत्राला फारच वेगळ्या पद्धतीत पाहिलं जातं, पण तसं नाहीये. सगळेच्या सगळे डॉक्टर इंजिनियर नाही होऊ शकत. एंटरटेनमेंट पण तितकीच गरजेची आहे. कोविडमध्ये आपल्याला त्याचं जास्त कळलं असेल कारण एंटरटेनमेंट वरतीच सगळं चाललं होतं त्या 2 ते 3 वर्षामध्ये. मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो की मला इथं बोलावलं आणि तुमच्या समोर बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल प्रमोद सर मनापासून धन्यवाद. थँक्यू. यांच्या संयुक्त पुढाकाराने गेली 35 वर्ष अविरत चालू असलेली ही परंपरा म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमोदजी हिंदूराव साहेब, ज्योतिराव हिंदूराव मॅडम, गोंधळी साहेब, तारमळे मॅडम, प्रतीक हिंदूराव आणि आपल्या ग्रामीण भागाशी एक विशेष नातं म्हणायला हरकत नाही कारण काही वर्षांपूर्वी असंच मी तुमच्यामध्ये बसलेलो होतो. तुमच्यापैकीच एक होतो, तुमच्यामध्येच बसलेलो होतो आणि कालांतराने आयुष्य घडत गेलं. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यांचा उलगडा मी आता करणार आहे थोड्या फार प्रमाणामध्ये. आणि विशेष मला कौतुक यासाठी वाटतं या कार्यक्रमाचं की 10वीला असताना मी 5वी पासून मी बाहेरच आहे म्हणजे 5वीला मी मिलिटरी स्कूलला ऍडमिशन घेतलं. 5वी ते 10वी माझं मिलिटरी स्कूल मधून ऍडमिशन होतं आणि त्याच्यामध्ये मराठी मीडियम आणि स्टेट बोर्डचा सिलेबस होता. त्याआधी पण जिल्हा परिषद शाळा आणि स्टेट बोर्ड आणि मराठी मीडियम मधूनच शिकलेला मी विद्यार्थी आहे. आणि त्याच्यानंतर 11वी 12वी मी एक अहमदपूर म्हणून तालुका आहे लातूर आणि नांदेडच्या बॉर्डरवरती, जसा आपला मुरबाड तालुका आहे तशाच ठिकाणावरून मी माझं ज्युनियर कॉलेजचं जे शिक्षण आहे ते पूर्ण केलं. 10वी मध्ये चांगले मार्क्स मिळाले. आमच्या वेळेस एक मेरिट नावाचा कन्सेप्ट होता की मेरिटमध्ये मेरिटची यादी जी आहे ती बोर्ड जे शैक्षणिक बोर्ड आहे आपलं ते काढायचं. तेव्हा आम्हाला 90% मिळाले तरी आम्ही मेरिटमध्ये आलो होतो. आज 10वीचे जर आपण मार्क्स बघितले तर तुमच्या सर्वांचे खूप चांगले मार्क्स आहेत. आत्ताच ज्यांनी आपल्या समोर मनोगत व्यक्त केले त्या साहेबांच्या मुलीला तर 99.98% काही मार्क्स आहेत.
इतके सगळे गुणवंत विद्यार्थी आपण इथे उपस्थित आहात. मग त्यानंतर तिथे ज्युनियर कॉलेजला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर एक गोष्ट मला स्वतःला आवडणारी एक गोष्ट म्हणजे काय तर क्लॅरिटी. आयुष्यामध्ये क्लॅरिटी महत्वाची आहे की आपल्याला पुढे काय करायचंय, नेमकं काय करायचंय हे आधी आपण चाचपलं पाहिजे. आपल्यामध्ये काय स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत, आपले काय वीक पॉइंट्स आहेत आणि आपल्याला पुढे करिअरमध्ये काय करायचंय हे आपल्याला क्लिअर पाहिजे. आज जर मी तुम्हाला सर्वांना जर विचारलं तर किती लोकांची एवढी तरी ऍटलीस्ट अपेक्षा आहे की मी कुठेतरी राज्य स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती मी माझं नाव किंवा माझ्या फॅमिलीचं नाव, माझ्या तालुक्याचं नाव उंचावण्याचा मानस आहे, असं किती लोकांना वाटतं? आपल्यापैकी हात वर करावा, असं किती लोकांना वाटतं? किती लोकांना वाटतं? 1 2 3 4 5 6. बाकीच्यांना का नाही वाटत? म्हणजे स्वप्न बघायला काय हरकत? तुम्हाला APJ अब्दुल कलाम माहिती असतील, त्यांचं अग्निपंख नावाचं पुस्तक आहे. आपल्याला अशी मोठी मोठी व्यक्ती कधी प्रत्यक्षात भेटायला मिळणार नाही, परंतु पुस्तकांच्या माध्यमातून या व्यक्तींसोबत आपली भेट होऊ शकते. त्यामुळे पुस्तकं वाचणे आणि असे मोठ्या व्यक्तींचे चारित्र्य वाचणे हे खूप महत्वाचं आहे. कारण मी लहान वयात असताना मी या सगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून घडत गेलो. कारण आपल्याला प्रत्येकाला, आज तुम्हाला एक IAS ऑफिसर बघायला मिळत आहे, एवढे सन्माननीय व्यक्ती आपल्या इथे उपस्थित आहेत, त्या सर्व बघायला मिळतात. प्रत्येकालाच हे सौभाग्य लागतं अशातली काही गोष्ट नाही. आम्हाला बघायला भेटले नव्हते, त्यामुळेच मी म्हणतोय मला तुमचं विशेष कौतुक वाटतं. कारण तुमच्यापैकीच मी एक होतो, तुमच्यातच बसलेला होतो. परंतु आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या नाहीत. आम्हाला हे पुस्तकांच्या माध्यमातून हे अनुभवायला मिळालं. तर आपण सर्वांनी स्वप्न लहान बघायचंच नाही, स्वप्न मोठीच बघायची. म्हणजे जर तुम्हाला 50 मजली इमारत बांधायची असेल आणि फक्त तुम्ही 2 मजल्यांचं स्वप्न बघितलं, 2 मजल्यांचाच पाया केला, तर पुढे चालून तुम्हाला त्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करता येईल? नाही करता येणार ना. पायाच खूप महत्वाचा असतो. तुम्ही 2 मजल्यांचं स्वप्न बघणार तर आपली 50 मजली इमारत होऊच शकत नाही. पण 50 मजल्यांचं स्वप्न बघाल आणि जर तुम्ही त्याच्यासाठी पायाभरणी कराल तर कमीत कमी 20 पर्यंत पोहोचाल, 25 पर्यंत पोहोचाल. तेही 2 पेक्षा 10 पटीनं जास्तच आहे. तर मग बाकीच्यांना पण माझी विनंती आहे की स्वप्न बघायला कधीही घाबरायचं नाही. स्वप्न हे मोठंच असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला ओळखण्याची फार गरज असते. स्वतःला ओळखायचं, माझ्याकडे काय पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याला मी आणखी चांगल्या पद्धतीनं कसं वापरू आणि माझ्याकडे काय निगेटिव्ह आहे त्याला मी कसं आणखी, निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा काय विकनेस आहे माझा, तो विकनेस मी कसा आणखी भरून काढू जेणेकरून मला ह्या सर्व यश मिळवायला मदत होईल. सांगण्याचं तात्पर्य असं की मी जेव्हा 12वीला होतो तर मला माहित होतं की मला 12वीला कोणतं कॉलेज पाहिजे, त्याच्यामध्ये मला काय करायचं, कोणती ब्रांच पाहिजे याची मला आयडिया होती. भलेही माझी जेवढी समज असेल त्या समजेमध्ये ती आयडिया असे ना, परंतु माझा गोल फिक्स होता आणि त्या गोलसाठी प्रयत्न त्या प्रकारचे मी केले आणि अगदी चांगल्या मार्काने मी पास झालो. आता थोडंसं आणखी डीपमध्ये सांगायचं झालं तर मी 5वी पासून बाहेरच होतो आणि स्वतः अभ्यास करण्याची एक पद्धत डेव्हलप झालेली होती. 11वी 12वीला परीक्षेच्या 1-4 महिने अगोदर माझी आई माझ्यासोबत राहायला आली होती आणि आमचे जे ओनर होते, आम्ही किरायाने राहायचो, तर आमचे जे ओनर होते तर ते त्यांनी आईला सांगितलं, अरे तुम्ही कशाला आलात, हा काय अभ्यास करत नाही आणि हा नुसतं खेळतच असतो, अभ्यास करत नाही, तर उगाच तुमच्यावरती ब्लेम येईल की तुम्ही आलात तरी सुद्धा याला कमी मार्क्स मिळाले म्हणून. मग आईला माझ्या खूप वाईट वाटलं. मग आईने मला विचारलं, आई म्हटलं तू काही काळजी करू नको, मला माहिती आहे माझ्यामध्ये काय आहे आणि एक्झामची काय रिक्वायरमेंट आहे आणि त्याच्यासाठी काय लागतं, किती कष्ट लागतात, त्यासाठी आई माझ्यासोबत होती. आणि त्याच्यानंतर एक्झाम हॉलमधून मी बाहेर आलो आणि आईने विचारलं कसा गेला पेपर. आईला मी सांगितलं, आई मला या कॉलेजला ऍडमिशन पाहिजे आणि ही ब्रांच पाहिजे, याच्यासाठी स्टेट मधून टॉप येणंच गरजेचं आहे आणि मला या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतील. हे मी एक्झाम हॉलच्या बाहेर आल्याच्या नंतर ना आन्सर की बघितली ना कोणाशी चर्चा केली, हे मी बाहेर आल्याच्या नंतर सांगितलं होतं. आईनी पण ठीक आहे ओके म्हणून सोडून दिलं आणि ज्या दिवशी रिझल्ट आला त्या दिवशी रिझल्ट आमच्या घरमालकांनी आईला सांगितलं की काकू हा जेवढे मार्क्स म्हणत होता तेवढेच मार्क्स पडलेले आहेत आणि ह्याला पाहिजे त्या कॉलेजमध्ये आणि पाहिजे त्या ब्रांचला ऍडमिशन भेटत. सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की मी तुमच्यातलंच आहे, तुमच्यासारखाच मराठी मीडियम मधून शिकलेला आहे, तुमच्यासारख्या शाळेतून शिकलेलो आहे. आज आम्ही प्रयत्न करतोय की जिल्हा परिषद शाळांमध्ये आम्हाला ज्या सुविधा नाही भेटल्या त्या सर्व सुविधा कशा प्रकारे उपलब्ध करून देण्यात येतील. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण जो दिशा उपक्रम शैक्षणिक समृद्धीसाठी राबवला, त्या उपक्रमाची दखल ही राज्य शासनानेच नाही तर केंद्र शासनाने घेऊन आता 1,10,000 शाळांमध्ये हा आपल्या ठाणे जिल्ह्याचा उपक्रम आता महाराष्ट्रभर राबवला जाणार आहे.
आणि याचं प्रेझेंटेशन मी जेव्हा नॅशनल लेवलला दिलं तर नॅशनल लेवलला संपूर्ण आपल्या सर्व राज्यांचे सेक्रेटरी तिथे उपस्थित होते. सेक्रेटरी म्हणजे सिनियर मोस्ट IAS ऑफिसर असतात जे त्या डिपार्टमेंटला हेड करतात, ते सर्व उपस्थित होते आणि तिथे या आपल्या इनिशिएटिव्हचं आपण प्रेझेंटेशन केलं. आणि NCERT जे आपले टेक्स्ट बुक तयार करण्याची संस्था आहे आणि पूर्ण अभ्यासक्रमाबाबत जी संशोधन करणारी संस्था आहे त्यांनी देखील आपल्या कामाला अप्रिशिएट केलं आणि पूर्ण देश स्तरावरती हा उपक्रम कसा राबवला जाईल याच्यासाठी प्रयत्न केले. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की स्वप्न मोठी बघा. त्याच्यानंतर मी पूर्ण 4 वर्ष कंप्लीट केल्याच्या नंतर मला माहित होतं की मला आता सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये काम करायचं. तर सॉफ्टवेअर सेक्टरला आमच्याकडे प्लेसमेंट्स असतात. त्या प्लेसमेंटमध्ये कॉलेजमधून पास आउट होण्याच्या अगोदर मला 2 जॉब माझ्या हातात होते. 2 पेक्षा जास्त ठेवता येत नाहीत म्हणून 2 होते, अशी आमच्या कॉलेजचा रूल होता. तर 2 जॉब हातात होते. मग मी जॉब जॉईन केला आणि काम करत असताना मग मला असं लक्षात आलं की हे काम करत असताना मला आणखी समाजाला मी काहीतरी देणं लागतो आणि त्याच्यासाठी वेगळ्या प्लॅटफॉर्मची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी मला सनदी सेवांची जी परीक्षा असते ती देणं मला आवश्यक आहे असं मला लक्षात आलं. त्यापूर्वी म्हणजे आमची कंपनी ही UK बेस्ड कंपनी होती, लंडनची कंपनी होती. मग त्यामुळे त्यांना तिथून हेडक्वार्टरला पाठवण्याची पण सुविधा होती. म्हणजे त्या कंपनीमध्ये काम करणारे लोक हे UK मध्ये लंडनमध्ये काम करण्यासाठी ते पाठवत होते. तर त्या प्रकारे मला तिकडे पाठवण्यात आलं आणि त्याच्यानंतर मी माझ्या मॅनेजरला फोन करून सांगितलं की सर मला रिझाईन करायचं. तर ते म्हणत होते की अरे तुला तर एवढी चांगली अपॉर्च्युनिटी आम्ही उपलब्ध करून दिली, बाकी तुझ्यापेक्षा 10-10 वर्ष सिनियर जे या कंपनीमध्ये काम करतात त्यांना देखील आम्ही तिथे पाठवलं नाही, तुला आल्याच पहिल्याच वर्षी आम्ही त्या कंपनीमधून तिथे पाठवलं, तुझ्यामध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट केली आणि तू आता हा डिसिजन कशासाठी घेतोय. मग मी त्यांना पूर्ण माझं म्हणणं समजावून सांगितलं. त्यांना सांगितलं की सर तुम्ही माझ्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, परंतु मला ह्या सेक्टरमध्ये नाही, मी कम्प्लिटली दुसऱ्या सेक्टरमध्ये काम करतोय. दुसरी कुठली कंपनी मला ह्याच्यापेक्षा चांगलं एक्सपोजर पॅकेज जास्त देते म्हणून मला तिकडे जायचं नाहीये. तर मी पूर्ण क्षेत्र चेंज करून मी सामाजिक क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी म्हणून मी हा जॉब सोडतोय. मग त्यांनी पण समजून घेतलं आणि मग तिथून माझा UPSCचा प्रवास सुरू झाला. तर UPSCचा प्रवास सुरू झाल्याच्या नंतर सगळ्यांना एक पहिला प्रश्न असतो की आता अभ्यास कुठून करायचा. मला आजही जे लोक विचारतात ते म्हणतात की सर मी पुण्यात क्लास लावू, मुंबईत क्लास लावू, दिल्लीत क्लास लावू की घरूनच अभ्यास करू की काय करू. तर यशाचे 1000 मार्ग असतात. आता जर तुम्ही UPSC परीक्षा बघितली तर UPSC परीक्षेला प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा 3 प्रकारच्या एक्झाम असतात, 3 चाळण्या असतात. तर पहिल्या चाळणीमध्ये जवळपास 10 ते 12 लाख लोक बसतात. 10 ते 12 लाख लोकांपैकी जी दुसरी चाळणी असते मेन्स एक्झाम त्याच्यासाठी 10 ते 12 हजार लोक सिलेक्ट होतात. म्हणजे जेवढ्या पोस्ट असतात 1000 पोस्ट असतील तर त्याच्या 10 ते 12 पट हे म्हणजे 10 ते 12 हजार लोक म्हणजे 12 लाखापैकी 12,000. त्याच्यापैकी जर 1000 पोस्ट असतील तर एकाच 3 असं 3000 लोकांना मग परत इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं. फायनल सिलेक्शन हे 1000 लोकांचं होतं आणि त्याच्यामध्येही 25 प्रकारच्या सेवा असतात. त्याच्यामधली IAS सेवा आहे, त्याच्यामध्ये 180 ते 200 पोस्ट असतात. म्हणजे 12 लाखामधून 200 लोक फायनली IAS मध्ये सिलेक्ट होतात. जर आता मी हाच विचार करत बसलो असतो की माझं तर शिक्षण मराठी मीडियम मधून झाले, ह्याचा जो सिलेबस आहे तो CBSEचा आहे, मी तर स्टेट बोर्ड मधून शिकलोय, याचा जो ऑप्शनल आहे तो ऑप्शनल मी कम्प्युटर सायन्स शिकलोय, माझा ऑप्शनल तर नाहीच आहे, मला दुसरे ऑप्शनल घेऊन ही परीक्षा द्यायची आहे. दुसरे लोक तर आणखी कितीतरी पुढे असतील. मग मी जर हे स्वप्नच बघितलं नसतं की मी ह्या 200 लोकांमध्ये या 180 लोकांमध्ये 10 ते 12 लाखाच्या कॉम्पिटिशन मधून मी येऊ शकतो, हे जर मी स्वप्नच बघितलं नसतं तरी आज मी इथे उभं नसलो असतो. तर याच्यासाठी स्वप्न हे नेहमी मोठंच बघितलं पाहिजे. ते IAS IPS किंवा या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या क्षेत्रातलंच असलं पाहिजे असं काही नाही. तुमच्या आवडी निवडीनुसार कुठलेही क्षेत्र तुम्ही निवडा, त्याच्यासाठी स्वतःला ओळखणं फार गरजेचं असतं. त्यासाठीच मी म्हणतोय की ऍटलिस्ट स्वप्न तुमचं मोठं असलं पाहिजे. तर आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या या सत्कार गुणगौरव सोहळ्याच्या माझ्या डोक्यात माझ्या मनात फिरत होती ती म्हणजे क्षितिजाच्या पल्ल्याड झेप घेण्याची असं असावी, नातं नसेल तिथे कुठले तरीही चालेल, अंतरी चाहूल माणुसकीची असत. बंधनांच्या पलीकडे ऋणानुबंध सामाजिकतेचे जपावे, आभाळभर नसलं तरी चालेल पण जगणं संवेदनशील असावे, पण जगणे संवेदनशील असावे. म्हणजे आज हा जो क्षण आहे की इथून आपल्याला जाणीव झाली आहे की आपलं कुटुंब आता वाढलंय, आपल्या जबाबदाऱ्या आता वाढल्यात. हा सन्मान इथे फक्त एक बक्षीस घेण्यापुरतं उरलेला नाहीये, तर इथून पुढे जाऊन आपल्याला असं काहीतरी बनायचंय ज्याने आपलं खरंच आपल्या तालुक्याचं आपल्या घराचं सगळं
आपल्या राज्याचं नाव मोठं होईल, की एक वेगळा विषय घेऊन एक सामान्य मुलगा संपूर्ण भारतात एक पहिला येऊ शकतो, याचं एक उदाहरण माननीय सरांनी दिलेलंच आहे आपल्याला, अध्यक्षांनी. आणि एक खरंच की मुरबाड तालुक्याच्या वारशाचा वर्णन माननीय हिंदुराव सरांनी केलं. त्यापैकी मी पुनरुल्लेख करेल की मी मगाशी सांगितलं डाटा की मुरबाड तालुक्याचा ह्या वर्षीचा निकाल, तर 10वीचा निकाल म्हणाला सर, तर मी देखील 10वीची विद्यार्थी आहे. मी फार कोणी मोठ्या याच्यातली नाही आहे, तर नडही गावची ते सामान्य विद्यार्थिनी आहे, जी रेनबो सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जे मी शिक्षण घेतलं. तर मुरबाड तालुक्यात 2800 विद्यार्थ्यांपैकी 10वीच्या 2600 विद्यार्थ्यांनी हे पास होऊन आणि त्यापैकी मेरिट लिस्टमध्ये 75% जास्त मार्क मिळवणारे 577 विद्यार्थी मुरबाड तालुक्यात आहेत. त्यापैकी मुरबाड तालुक्यातल्या शाळेत शिकलेली 97%चा हा हायेस्ट रेकॉर्ड मुरबाड तालुक्यात इंग्लिश मीडियमने घडवला. त्याचप्रकारे मुरबाडच्या मातीत जन्माला आलेली 99% मिळवणारी देखील मुलगी ह्याच मातीतली आहे. हा इतका मोठा वारसा आम्हाला भेटलाय. आणि त्याचबरोबर माननीय मोहन जोशी सर असतील किंवा गायकवाड सर यांच्यासारखे वारसे भेटत आहेत आणि आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी पुढे आम्ही देखील असंच काहीतरी घडावं ह्या उद्देशाने माननीय प्रमोदजी हिंदुराव यांच्यासारखी माणसं येतात आणि ते घुगे सरांना घेऊन येतात की आहे तुमच्या समोर एक आदर्श भास आहे. म्हणजे खरंच एक मनाला असं वाटतं की माणुसकी काय म्हणतात ना, तर आपल्या माणसांच्या यशाचं मोल जाणून त्यांचं कौतुक करणं ही एक कुटुंबाप्रतीची आस्था आहे. आणि आपलं कुटुंब 4 भिंतीत नाही तर तालुक्यात आपल्या मातीत रुजणं हे देखील एक कुटुंबाचा भाग आहे, याची जाणीव माननीय प्रमोदजी हिंदुराव सर यांच्याकडे बघूनच झाली. म्हणून खरंच एकदा धन्यवाद. मी जाता परत एकदा त्याच ओळींचा पुनरुल्लेख की अभी तो पूरी उड़ान बाकी है, अभी तो पूरी उड़ान बाकी है, नाप लिए है ज़मीन की कुछ मुट्ठी भर ज़मीन, नाप लिए है कुछ मुट्ठी भर ज़मीन, अभी तो पूरा आसमान बाकी है, अभी तो पूरा आसमान बाकी है. धन्यवाद.